अशांना विनंती करून सांगतो की आया बाया आमच्या आज्या काका मावश्या आणि आमचे कोणी भाऊ बंधू असलेले मित्रमंडळी उद्या सिरपलीला 12 वाजता सभा आहे. सगळ्यांनी 500 ते 1000 माणसांना जाण्यात 12 वाजता उद्या 10 वाजता आपल्याला निघायचं आणि गावानं जनजागृती आहे. आता आपल्या गावानं संध्याकाळचे 6 वाजता आपण फिरणार आहोत, दौंडी देणार आहोत गावानं. आणि आपली जमीन चालली, आपलं घर चाललं. कोण्या कार्यकर्त्यानं जरी कुठला सभागृहामध्ये उठून जरी प्रश्न ठेवला असला त्यानं थगीती आणाव, तेव्हाच आम्हाला भाकर गोड लागाव. माया आमच्या आया बहिणी काकू भावजाई आमच्या सगळ्या दारावरून उभ्या राहिल्या. आता ते 4 दिवस झालं विखे पाटलाचं भाषण ऐकलं, व्हॉट्सअपवर आलं. तसं हे लोक आम्ही उपोषणाला तर बसणारच आहोत, पण हे लोकांनी भाकर सोडून दिली. आमच्या वहिनीला काय दवाखान्यात नेऊन आणलं, 2 सलाईन लागल्या. काय करावं आमले वयोवृद्ध माणसानं काय करायला पाहिजे? आमची जन्मभूमी कर्मभूमी होय म्हणाले. हात जोडून मेहरबानीची विनंती सांगतो तुम्हाला की उद्या जमल तेवढं हे गावानं सगळ्या लिंगापूर राहो, धोतर राहो, हरदप राहो की तुमचे इरसणी राहो की पिंपरी राहो, ते सगळ्या गावांना आपल्याला शिरपल्लीला जायचं. विदर्भ आणि मराठवाडा या दोन्हीच्या टोकावर कोटा तंड्याचा हीच परक होणार आहे. तरी माझी ही नम्रतेची विनंती.